ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। शिरोळ स्मशानभूमीत करणी व भानामतीचा प्रकार हा पिच क्रिकेट स्पर्धेच्या वर्चस्वातून धक्कादायक प्रकार। हा पिच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळ्या बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून करणी व भानामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आला। येथील अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांनी स्मशानभूमीतील करणी व भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः त्या ठिकाणाहून काढून तो परिसर स्वच्छ केला। असे प्रकार समाजात भीती निर्माण करण्यासाठी होत असतात, पण याचा कुणावरही विपरीत परिणाम होत नाही असं सांगितलं। गेल्या 2 दिवसापासून अज्ञात व्यक्तीने हळदी कुंकू, सुपारी व अन्य साहित्य आणि काळ्या बाहुल्या विविध क्रिकेट संघाच्या नावाच्या चिठ्ठ्या लिहून त्या स्मशानभूमीत पुजल्या असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। या घटनेमुळे शिरोळ शहरात भीतीचे वातावरण पसरलं। स्मशानभूमीत कुणी आणि का भानामती करणी अघोरी कृत्य करण्याचा प्रकार केला याची माहिती कोणालाच नव्हती। रविवारी रक्षा विसर्जनाच्या निमित्ताने स्मशानभूमीत नागरिकांची मोठी गर्दी होती। स्मशानभूमीत झालेला हा प्रकार पाहून चर्चेला उधाण आले। कोणी कशासाठी असा प्रकार केला याची उलटसुलट चर्चा सुरू झाली, पण करणी व भानामती या प्रकाराने नागरिक चांगलेच धास्तावले। करणी की भानामतीचा प्रकार यावर तर्क वितर्क लढवले जात आहेत। रक्षा विसर्जनासाठी उपस्थित असणारे पत्रकार डी.आर. पाटील, चंद्रकांत भाट, सामाजिक कार्यकर्ते उल्हास उत्तमराव पाटील यांच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे यांना देऊन स्मशानभूमीत बोलावलं। हेरवाडे हे तात्काळ स्मशानभूमीत येऊन करणी व भानामतीसाठी वापरलेले साहित्य स्वतः बाजूला केले। त्या ठिकाणी काळ्या बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिले असता त्या ठिकाणी 4 चिठ्ठ्यांमध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघाची व खेळाडूंची नावे मिळून आली। त्यामुळे हाफ पिच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञातांनी केल्याचं स्पष्ट झालं। यामुळे अशा प्रकाराबाबत कोणीही घाबरून जाऊ नये असं सांगितलं। मात्र या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहोचवण्यात राज्य सरकार अपयशी ठरताना दिसत आहे। महानकरी न्यूजसाठी महेश पवार, शिरोळ।